मी तर आज बनवली पावभाजी. तुम्ही काय बनवलं? तर बघा पावभाजीसाठी मी काय काय टाकलं. तुम्हाला तर माहितीच असेल पावभाजीमध्ये काय काय टाकतात. पण माझी पण एक रेसिपी बघा तुम्ही. कारण की खूप वेगवेगळी पद्धत असतात. कोणी काय टाकतं, कोणी काय टाकतं. तर त्यासाठी मी दाखवली आहे. तर मी एक शिमला मिरची टाकली, 2 बटाटे टाकले, 1 बीट टाकलं. बीट टाकण्याचं कारण असं आहे की कलर खूप छान येतो. काही वरतून कलर टाकायची गरज पडत नाही. म्हणून बीट पण टाकलं आणि मुलांसाठी पण खूप हेल्दी आहे. आणि मग वाटाणे टाकले. फ्लावर मी कसं उकळून घेते आणि मगच टाकते. कारण की फ्लावरवर मला भरोसा नाही, कारण फ्लावरमध्ये अळ्या पण असतात त्यासाठी. आणि ते सगळं शिजवून घेतल्यानंतर एक कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण सगळं मिक्सरमधून वाटून घेतलं आणि बारीक केल्यानंतर तेलामध्ये तेजपत्ता टाकून आणि तेजपत्ता टाकला. आणि त्या भाज्या दाखवण्याचं असं कारण आहे की खूप ताज्या ताज्या भाज्या होत्या आणि मला ताज्या भाज्या खूप आवडतात, त्यासाठी दाखवल्या. आणि तेजपत्ता टाकल्यानंतर सगळं वाटण टाकलं, मग मसाला टाकला. मग त्याच्यानंतर पावभाजी मसाला, थोडं लाल तिखट, हळद आणि बस एवढंच टाकलं मी. काही असं एक्सटर्नल काहीही टाकलं नाही. आणि पावभाजीला कलर बघा किती सुंदर आला आहे आणि खूप छान झाली. माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट नक्की करा.